ह्या ना स्कूटरवाल्यांना काही अक्कल नाही झाले. कशा रस्त्याच्या मधोमध चालवतात. यांना एवढी अक्कल नाही की आपण बाजूने चालवावी, मोठ्या गाड्या पुढे जातील. अक्कल आणि नागरिकशास्त्र हा विषयच नाही ना. शांत हो बाबा. काय चिडचिड करत गाडी चालवतोय आणि सगळ्यांची अक्कल गाड्याला तुलाच ठेवलंय का फक्त? सारखं चिडचिड. त्रास होतो सारखं. आपलं कुठेतरी मध्ये 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 आपण चालवायची कशी? जाऊ दे. त्यात तुझं सारखं चालू असतं की अरे हे आंबे दिसले थांबव इथे, ते बघ तिथे काहीतरी फळं दिसत आहेत थांबव तिथे, भाजी दिसली थांबव तिथे. सारखी गाडीच थांबवायची का? त्यात ही लोक. अरे हे सगळं लागतं ना घरामध्ये, तुलाच लागतं. आंबे नाही आज, आमरस नाही आज, तूच विचारतो. मग दिसलं की उतरायलाच लागतं, ते कामच आहे. तू नाही उतरत, गाडी साईडला घेतो आणि मोबाईल बघत बसतो. 100 वेळा मीच उतरते आणि वस्तू आणते घरात. पण काय आंबे घराचे ते मिळत नाही, तर रस्त्यावरच तुम्हाला घ्यायला लागतात का सारखे? वरतून म्हणायचं उतरा आणि शॉपिंग शॉपिंग. ह्याला चांगलं नाव दिलंय शॉपिंग. माझ्यासाठी असतं का हे सगळ्या वस्तू? घरातल्या वस्तू आहेत, त्याला शॉपिंग शॉपिंग काय कटकट करतो? शॉपिंग नाही, त्रास होतो चालवताना गाडी. हा भोसडीचा बघ आता, बघतोय गाडी आपली तरी मध्ये रस्ता क्रॉस करतोय. किती वेळा सांगितलं गाडीतनं शिव्या घालू नको. एक तर त्या एसी मुळे काचा बंद, त्या शिव्या आम्हीच ऐकायच्या. त्यांच्यापर्यंत पोहोचतायत शिव्या. सुजाता तुला सांगते, परवा आम्ही स्कूटरवरून चाललो होतो आणि गर्दी दिसली म्हणून थांबलो, तर काय बघतोय, 2 मुलं 25-28 वर्षाची असतील आणि ह्याच्यासारख्या वयाच्या माणसाला खिडकीतनं दबा 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 मारत होती. तोंड फोडलं तर सगळं. ह्याला म्हटलं गाडी थांबव रे बाबा, म्हणून गेले पुढे. म्हणून त्या काकू काय शिवी घातली या माणसाने आम्हाला. अरे म्हटलं शिवीच घातली ना बाळांनो, मारताय कशाला? तुम्ही एक शिवी घाला आणि व्हा पुढे. असं करत त्यांचं भांडण थांबवलं आणि त्यांना घालवलं. म्हणून मी याला सांगते, तुझं वय झालंय आता, शिव्या वगैरे घालू नको. कुठे कोणीतरी मारायला धावलं काय करणार? ही लोक सोडवणार आहेत? हाताची घडी घालून बघत असतात. वय तुझं झालं असेल, माझं नाही वय झालं, मी अजून नाही जवान. ओके, तुझं नाही झालं पण माझं वय झालंय. मला भीती वाटते. जवान माणसा, जरा शांत डोक्याने गाडी चालवा, कळलं? हे बघ, एक काम कर, मी गाडी बाजूला घेतो, तू चालव, मी शांतपणे बसतो. तुम्ही दोघी बहिणी पुढे बसा, मी शांत बसतो, बस. अरे 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 काय झालं? स्पीड ब्रेकर आहे समोर. अगं तुला जो मागून बसून स्पीड ब्रेकर दिसतोय तो मला पुढून दिसणार नाही का? सारखं तिच्या आईला इन्स्ट्रक्शन, हिला स्पीड ब्रेकर दिसतोय, अरे 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 अरे. काय एक काम करा. पण तुझं लक्ष कुठे आहे? तुझं लक्ष आहे वाद घालण्यात. मला सांगावं लागतं, नाही तर उडवतोच सारखं आम्हाला. एक काम करा, मी गाडी बाजूला घेतो, तुम्ही दोघी बहिणी पुढे बसा, तुम्हाला हवी तशी चालवा, मी मागे शांत बसतो. तुम्हाला एक पैशाचा त्रास देणार नाही. बघू तुमची तोंड किती चालतात ते. तुला माहितीये आम्हाला गाडी चालवता येत नाही म्हणून बडबड करतोय. मग कशाला? साधे सायकल चाले तुम्हाला चालवता येत नाही आणि गाडी कशी चालवायची याचं इन्स्ट्रक्शन मला देत आहेत. नमस्कार. नमस्कार. हे असे नेव्हिगेटर तुमच्याकडे पण असतात ना? घरोघरी मातीच्या चुली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. प्रपंच तुमचा आमचा. कॅफे लाफ्टर. धन्यवाद. धन्यवाद.